देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आहे की 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. त्याचप्रमाणे इंधनच्या बाबतीतसुद्धा डिझेल आणि पेट्रोल याचा वापर कमी करा. याच पार्श्वभूमीवर सराफा बाजारमधले माणगावचे सुरेश जैन अध्यक्ष आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं. या आव्हानाला आपण कशा प्रकारे पाहता? नाही, पंतप्रधानांनी आव्हान केलेलं आहे की सोनं 1 वर्ष कमी खरेदी करावं, खरेदी करू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण सोनं ही जी वस्तू आहे हा नुसता धातू नाही आहे. ही एक आपल्या ग्रामीण भागातली म्हणजे आर्थिक गुंतवणूक तर आहेतच, परंतु दागिना म्हणा किंवा ह्याच्यासाठी पण ते पूर्वी काळापासून ते चालत आलेलं आहे. आणि ही सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट असते. आजी लोकांनी समजा जर का 10 वर्ष आधी सोनं घेतलेलं असेल तर आज पण त्याला ते उपयोगी येतं आहे. म्हणजे ह्याच्यातली गुंतवणूक ही काय चुकीची जात नाही. बाकी आता लोक समजा दुसऱ्या ह्याच्यात कशात गुंतवायला गेले तर त्याचा भरोसा नाही आहे. त्याच्याने किती पण म्हटलं तरी समजा जास्त प्रमाणात घेऊ नये, पण लोकांनी थोडं तरी आपण गुंतवणुकीच्या हिशोबाने घ्यावं असं आम्हाला वाटतं. पण ह्या आव्हानानंतर आपल्या व्यवसायावर काय परिणाम झालेला आहे? तसे जर का लोकांनी बंदच केलं तर आज जे ह्या इंडस्ट्रीमध्ये जे लाखो करोडो लोक जे काम करतात त्यांच्यावर उपासमार येईल. शेवटी त्या लोकांना पण काही रोजगार राहणार नाही ना. सर, एकीकडे दर वाढलेले पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर गोरगरीब जनतेच्या सणासुदाचे दिवस आलेले आहेत, लग्नसराई आलेले आहेत. पण ह्याच्यावरती तुम्हाला काय परिणाम होऊ शकतो? तसं जे 1 वर्षामध्ये जे दर वाढले आहेत त्याच्याने तसं पण सोन्याचा हा धंदा 50% कमी झालेला आहे. त्याच्याने बरेचसे जे कारागीर आहेत ते असं पण उपासमारीला तोंड देत आहेत. त्यांच्याकडे आज धंदा नाही आहे. आणि जर का हे परत आलं की 1 वर्ष काहीच खरेदी करू नका, तर म्हणजे जे कारागीर ह्याच्यामध्ये गोरगरीब जे काम करणारे लोक आहेत त्यांच्यावर फार म्हणजे मोठे उपासमार होईल आणि त्यांच्याकडे कुठलाच रोजगार राहणार नाही. बेरोजगारी त्याच्यामुळे वाढेल. सर, पंतप्रधानांनी इंधन बचत करा हे देखील आवाहन केलेलं आहे. पण आपल्या ह्या व्यवसायावर काय परिणाम होऊ शकतो? नाही, इंधन जे कमी वापरा त्याच्याने संपूर्ण मार्केटला त्याचा परिणाम होणारच. कारण की त्याचे जर का रेट वाढले, इंधन भेटलं नाही तर ॲटोमॅटिक ट्रान्सपोर्टचे रेट वाढतील. ट्रान्सपोर्टचे रेट वाढले की ॲटोमॅटिक ते म्हणजे सगळ्या वस्तूंवरती त्याचा परिणाम होणारच. त्याचे रेट वाढणारच, महागाई नक्की वाढणार. मग 2च दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं कमी करा, सोनाचा व्यवसाय ह्याच्यावरती काय परिणाम झालेला आहे? नाही, तसं पण आहे ना. गेल्या वर्षीपासून जे रेट वाढलेले आहे त्याच्याने जवळजवळ 50% धंदा हा कमी झालेलाच आहे. आणि आता त्यांनी परवा आवाहन केलं आहे. आता समजेल काय होते, लोक त्याला कसं प्रतिसाद देतात त्याच्यावरती आहे. तसं पाहिलं तर एकंदरीत की जे व्यापारी वर्ग आहे त्यांचं हे पंतप्रधान मोदींच्या आव्हानाला एक सकारात्मक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि याकडे सगळ्यांचं लक्ष देखील लागलेलं पाहायला मिळत आहे. TV9 मराठीसाठी दीपक दबके, माणगाव, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.